रक्षाबंधन स्पेशल या आठवड्यामध्ये घेवर, जिलेबी, खूप सगळे लाडूचे प्रकार, खूप सगळ्या बर्फ्या असे खूप सगळे पदार्थ बनवून झाले. आज आपण अगदी पारंपरिक बेत करणार आहोत, तो म्हणजे रक्षाबंधन स्पेशल ही गोडाची तांदळाची खीर. करायला सोपी आहे, परंतु काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही यूज केल्या तर ही तांदळाची खीर अगदी चवीला अमेझिंग अशी होते. करायला सोपी जरी असली तरीही काही महत्त्वाच्या टिप्स असतात की ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तरच तुमची खीर परफेक्ट होणार आहे. हॅलो, मी आहे कविता आणि मी घेऊन येत असते तुमच्यासाठी अशाच भरपूर टिप्स आहेत, नवनवीन रेसिपीज. त्यामुळे तुम्हाला जर उत्तम स्वयंपाक शिकायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही मला फॉलो करू शकता. आज आपण रक्षाबंधन स्पेशल मलाईदार दाटसर तांदळाची खीर कशी करायची ते पाहूया. त्यासाठी अगदी छोटासा पॅन घेतलेला आहे. पॅन छान असा गरम करून घ्यायचा. तांदळाची खीर करत आहोत त्यामुळे उत्तम अगदी स्वाद असलेला हा तांदूळ घेतलेला आहे. बिना पॉलिशचा शेतकऱ्याकडील तांदूळ आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळाचा वापर करा. तांदूळ हलकासा भाजून घ्यायचा. आता हा तांदूळ भाजण्यासाठी जर तुम्हाला साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी साजूक तुपाचा वापर न करता देखील मी हा तांदूळ हलकासा भाजून घेतलेला आहे. आता छान असा थंड करून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ टाकायचा. त्यानंतर खिरीची चव आणखीन छान अशी वाढण्यासाठी या ठिकाणी ओला नारळ घेतलेला आहे. छान गोड असलेला ओला नारळचे काप घेतलेले आहे ते टाकायचे. अगोदर आपण हे सगळं मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत. हे पहा, मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेतलं. खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही, हलकंसं रवा ठेवलेला आहे. त्यानंतर काजू बदाम त्याच भांड्यामध्ये मी टाकलेले आहे. ते जर तुम्हाला या ठिकाणी फोडून घ्यायचे असतील किंवा तुम्ही स्लाईस करून घेतले तरीही चालते, परंतु मी हलकेशी मिक्सरला त्यामध्येच फिरवून घेतलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पातेल्यामध्ये ही खीर करत आहोत, त्यासाठी पातेलं छान असं गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकायचं साजूक तूप. आता या ठिकाणी शुद्ध दाणेदार सात्विक हे साजूक तूप कसं तयार करायचं याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण घेवर असेल किंवा जिलेबीची किंवा इतर कोणत्या रेसिपीज आपण त्या पाहिलेल्या आहेत त्या रेसिपींचे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर साजूक तुपामध्ये छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं. आता अगोदर जे तांदूळ होते ते आपण साजूक तुपामध्ये भाजून घेतलेले नव्हते, त्यामुळे या ठिकाणी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. या ठिकाणी ड्रायफ्रूट्सचं प्रमाण असेल ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता, किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील जसं की चारोळे ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अगदी दुधामध्ये आपण ही खीर बनवत आहोत, त्यासाठी फुल फॅट अगदी शुद्ध दूध घेतलेलं आहे. बिना पाण्याचं दूध घेतलेलं आहे. छान दाटसर हे दूध घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा लिटर एवढं दूध टाकलेलं आहे. आणि अगदी गोडाचा पदार्थ म्हटला तरी ही चिमूटभर मीठ टाकायचंच. अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे. खीर छान अशी मिक्स करून घ्यायची. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर ही खीर छान अशी शिजवून घ्यायची. आता खीर छान अशी शिजवून झालेली आहे. यामध्ये साधारणतः 5 ते 6 विलायची, 2 ते 3 चमचे साखरेमध्ये टाकून मी मिक्सरला वाटून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकलेल्या आहे. विलायची पावडर. त्यानंतर विलायची पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण सर्वात शेवटी यामध्ये टाकणार आहोत साखर. साखरीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. विलायचीमध्ये मिक्सरला बारीक करण्यासाठी मी साखर वापरलेली होती, त्यामुळे आता मी साखर वापरताना बेताचीच वापरलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता 15 मिनटं छान अशी खीर शिजवून झाल्यानंतर आता परफेक्ट अशी आपली खीर तयार झाली आहे. लगेचच आपण गरमागरम खीर सर्व करू. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण गोकुळाष्टमी स्पेशल या आठवड्यामध्ये खूप सगळे लाडूचे प्रकार असतील किंवा दह्यापासूनचे खूप सगळे वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत. या रेसिपींच्या लिंक तुमच्या मोबाईलवर, नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता जे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा. यात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.